आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये पार पडला विठुरायाचा रथोत्सवाचा सोहळा। मराठेशाहीमधील सरदार खासगीवाले यांनी सुरू केलेली रथोत्सवाची प्रथा आजही कायम आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिर्डीमधल्या साईंच्या मंदिराला फुलांची आकर्षक सजावट, तुळशीपत्राची माळ आणि कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह साईबाबांचं रूप सजलं। पुण्याच्या नवी पेठेमधल्या तब्बल 168 वर्ष जुन्या विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी। आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक सजावट, विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मंदिरामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती। आषाढी एकादशीच्या निमित्ताने अकोल्यामधल्या 322 वर्ष पुरातन मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न। विदर्भामधील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या या मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी। आषाढीच्या निमित्ताने वीणेवरती साकारली विठ्ठल रुक्मिणीची आकर्षक प्रतिमा। सिंधुदुर्गामधल्या श्रुती सुतार यांच्या कलाकृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अजेय नाहीत, ते देखील लवकरच जातील। खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे पूर्णतः देशभरामधल्या विद्यार्थ्यांचं यश। विद्यार्थ्यांनी लाठ्या खाल्ल्या पण मिशन रेझिग्नेशन यशस्वी करून दाखवलं। आमदार रोहित पवार यांची एक्स पोस्ट। मुंबईतील दादरच्या टिळक भवन परिसरामधील काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या नंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर परभणीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर एकत्र येऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे। भंडाऱ्यामधील गांधी चौक परिसरामध्ये फटाके फोडत आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये तरुणाईचा जल्लोष। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यामुळे तरुणांमध्ये उत्साह। बीडच्या अंबाजोगाईमध्ये विविध पक्ष संघटनांसह युवकांकडून मोठा जल्लोष। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्रित येऊन तरुणांची घोषणाबाजी। बारामतीच्या काटेवाडीमध्ये अदिती तटकरे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांची भेट घेतली आहे। सोशल मीडियावरती फोटो पोस्ट करून त्यांनी आपली भावना व्यक्त केली। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये गटनेते सुरेंद्र अडवाले यांनी पदभार स्वीकारला। 6 महिन्यांच्या संघर्षानंतर गटनेतेपद आमच्या गटाला मिळालं। खासदार प्रतिभा धानोरकरांची प्रतिक्रिया। जालना शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य, नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत असल्यामुळे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर थेट जेसीबीसह रस्त्यावरती उतरले। अभियंत्याला घटनास्थळी बोलावून तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याचे आदेश। बदलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। राज्यभरामध्ये भेसळखोरांच्या विरोधात राबवलेल्या धडक मोहिमेसाठी मुंडेंच्या कार्याचं कौतुक। मुंबई विमानतळावरती डीआरआय पथकाची मोठी कारवाई। ऑपरेशन स्काय वॉल्ट आणि ऑपरेशन मिडास मॉबच्या अंतर्गत 23 कोटी रुपयांचं 15 किलो सोनं जप्त, तर पोलिसांकडून 8 जणांना अटक। लातूरच्या उदगीरमध्ये अपहरण करून अत्याचार केलेल्या अल्पवयीन मुलीची 24 तासांमध्ये सुटका। मुख्य आरोपी कृष्णा फडसह सह आरोपीला अटक। दोघांवरती पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल। गुजरात आणि दादरा नगर हवेलीमध्ये पुरामध्ये अडकलेल्या 140 पेक्षा अधिक नागरिकांची सुटका करण्यात आली आहे। तसंच प्रशासनाच्या तर्फे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या दरम्यान दुर्दैवी घटना। एसआरपीएफचे जवान रामेश्वर साबणे यांनी स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केली आहे। आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट। ठाण्याच्या घोडबंदर गायमुख घाटामध्ये खडीचा डंपर उलटला आणि भीषण अपघात झाला। या घटनेमध्ये एक दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला। ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे। मुंबईतल्या बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला मुंबईकरांनी पसंती दिली आहे। लायन सफारी आणि वनराणीमध्ये फिरण्यासाठी नागरिकांची गर्दी। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये लॉन बॉल्स प्रकारामध्ये भारतीय महिलांचा सलग 3रा विजय। भारताचा टोंगा संघावरती 2-0 असा दणदणीत विजय। रूपा राणी तिर्की आणि पिंकी सिंग यांची दमदार कामगिरी।